नमस्कार, मी अमृता आकाश. आरोग्यम धनसंपदा मध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदा मध्ये आज आपण सांधेरोपण शस्त्रक्रिया, समज आणि गैरसमज व अत्याधुनिक तंत्रज्ञान याविषयी माहिती घेणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर जयेश सोनजे. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी डॉक्टरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर जयेश सोनजे नाशिक येथे जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून कार्यरत आहे. त्यांचं स्वतःचं क्रिस्टल क्लिनिक हे मुंबई नाका परिसरात हॉस्पिटल आहे. तसंच डॉक्टर जयेश हे अशोका मेडिकवर हॉस्पिटल इथे फुल टाइम कन्सल्टंट आहेत. मागील 9 वर्षांमध्ये 4000हून अधिक सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांना असून 1000हून अधिक दुर्बिणीद्वारे केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया पण त्यांनी केल्या आहेत. त्यांची सांधेरोपण शस्त्रक्रियेची स्वतःची अशी पद्धत आहे ज्याला ते नोव्हो टेक्निक असं म्हणतात. डॉक्टर जयेश यांचं शिक्षण MBBS GS मेडिकल कॉलेज आणि केम हॉस्पिटल इथे झालंय. तसंच MS ऑर्थो सवाई मानसिंग मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल जयपूर इथे झालंय. त्यानंतर त्यांनी सांधेरोपण शस्त्रक्रियेच्या अनेक फेलोशिप भारतात आणि परदेशात जर्मनी आणि बेल्जियम इथे केल्या आहेत. तसंच यापूर्वी सिनियर कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोस्कोपी म्हणून शाल्बी हॉस्पिटल अहमदाबाद आणि सुरत, तसंच अपोलो हॉस्पिटल मदुराई आणि वोकाट हॉस्पिटल नाशिक इथे सुद्धा कार्यरत होते. तर सर, आज आपण सांधेरोपण शस्त्रक्रिया, समज, गैरसमज आणि त्यावर अत्याधुनिक पद्धतीने उपचार कसे होतात याविषयी बोलणार आहोत. सगळ्यात आधी सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे काय? सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे एकदम शुद्ध मराठीत भाषेत सांगायचं असेल तर सांधा बदलणे. तर आपण यात पूर्ण सांधा नाही बदलत, तर जो सांध्यात जी काही खुर्च्या असते किंवा कार्टिलेज असतं ते कुठल्याही कारणास्तव जेव्हा खराब होतं त्यावेळेला आपण सांधा खराब झाला किंवा संधिवात झाला असे म्हणतो. आणि ह्यात आपण फक्त झिजलेली खुर्च्या या जागी आर्टिफिशियल मटेरियलनी बनवलेल्या मेटल कॅप्स ह्या बसवतो आणि याला रिप्लेसमेंट असं नाव पडलं आहे, पण ॲक्च्युली रिसर्फेसिंग सर्जरी आहे. तर यात आपण संपूर्ण सांधा बदलण्याच्या ऐवजी फक्त रिसर्फेसिंग करत असतो. तर यात तुमची हाडं, तुमची स्नायू, तर सांध्याच्या भोवती असलेलं आवरण किंवा कॅप्सूल आणि ते लिगामेंट्स ही तशीच असतात. तर फक्त खुर्च्या त्या जागी मेटल कॅप्स बसवल्या जातात आणि याला हिप रिप्लेसमेंट किंवा नी रिप्लेसमेंट असे नाव पडले आहे. तर सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे सांधा बदल शस्त्रक्रिया. तर सांधेरोपण शस्त्रक्रिया याला इंग्लिशमध्ये रिप्लेसमेंट नाव पडण्याचं मुख्य कारण म्हणजे पूर्ण सांधाच बदलला जातो की काय. बरेच पेशंट हाच प्रश्न विचारतात की सर, सांधा हा पूर्ण बदलला जाईल का? तर हा एकदम चुकीचा गैरसमज आहे. याच्यात फक्त आपण झिजलेली खुर्च्या साफ करतो आणि त्या जागी नवीन मेटल कॅप्स बसवतो. तर ही रिसर्फेसिंग सर्जरी आहे. जसे एखाद्या टेबलाचा फक्त जर सनमाईक खराब झाला तर आपण फक्त सनमाईक चेंज करतो, संपूर्ण टेबल चेंज करत नाही. अगदी तसंच सांध्यातली खुर्च्या झिजली तर आपण खुर्चीच्या जागी मेटल कॅप्स बसवतो आणि बाकीचा तो सांधा जसा आहे तसाच असतो. त्यामुळे संपूर्ण गुडघा किंवा संपूर्ण खुबा हा कधीच बदलला जात नाही, तर खुर्चीचा पोर्शन फक्त बदलला जातो आणि याला रिप्लेसमेंट असे नाव पडले आहे, जी ॲक्च्युली रिसर्फेसिंग सर्जरी. अगदीच. तर सांधेरोपण शस्त्रक्रिया म्हणजे काय हे तुम्ही सांगितलं, मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिया केव्हा करावी लागते याविषयी काय सांगाल? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की सांधेरोपण शस्त्रक्रिया केव्हा करावी. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांधेरोपण शस्त्रक्रिया ही तुमच्या गुडघ्यातील किंवा तुमच्या खुब्यातील खुर्च्या ही पूर्णपणे खराब होते त्यावेळेला करावी. हे झाले डॉक्टरांच्या बाजूने लक्षणं. पण ज्यावेळेला पेशंटला वेदनाशामक औषधांचा अगदी दैनंदिन वापर करावा लागतो आणि सर्व औषधं घेऊनही दुखण्यावर काही फरक पडत नाही, त्यावेळेला तुम्ही सांधेरोपण शस्त्रक्रियेचा विचार करू शकता. त्यानंतर तुमचा दैनंदिन आयुष्यावर जर सांधे दुखीने परिणाम होत असेल किंवा तुमचं आयुष्य हे परावलंबी होत असेल तर नक्कीच सांधेरोपण शस्त्रक्रियेचा विचार करायला हरकत नाही. बरीच लोक बऱ्याच टाईपची औषधं, मलम, गरम पाण्याचा शेक, थेरपी या सर्व गोष्टी करून बघतात. काही लोक होमिओपॅथिक, आयुर्वेदिक गोष्टींचाही वापर करतात. तर ज्या वेळेला ह्या सर्व गोष्टींचा वापर करूनही तुमच्या सांधेदुखीवर कुठलाही परिणाम होत नाही किंवा ती बरी होत नाहीये, तर त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांना भेटून
त्याचं योग्य निदान करून सांधेरोपण शस्त्रक्रियेबद्दल विचार करायला हरकत नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, सांधेरोपण शस्त्रक्रिया ही जेव्हा तुम्हाला त्या सांधेदुखीतून असह्य वेदना होतात त्यावेळेला ती नक्कीच करावी. बऱ्याच लोकांना आपल्या दैनंदिन आयुष्यावर याचा परिणाम इतका हळूवारपणे होत असतो की त्यांना तो जाणवत नाही. म्हणजे 6 महिन्यापूर्वी तुम्ही 5 किलोमीटर चालता येत होतं, 3 महिन्यापूर्वी तुम्ही 2 किलोमीटर चालतायत आणि आता रिसेंटली तुम्हाला चालणंच जमत नाहीये किंवा 500 मीटर चालूनही तुम्ही थकतायत किंवा ती सांधे दुखतायत. तर बऱ्याचदा लोक ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करत असतात आणि त्यांना तो इतका हळूवार होणारा परिणाम आपल्या आयुष्यावर जाणवत नाही. तर तुमचं दैनंदिन आयुष्य जर थांबत असेल किंवा हळू होत असेल तर तुम्ही रोपणाचा विचार नक्की करायला हवा. कारण की फक्त गाडीची टायर झिजली आहेत किंवा पंक्चर झाली आहेत त्यामुळे ती गाडी गॅरेजमध्ये पार्क करून ठेवत नाहीत आपण. तसेच तुमचे फक्त सांधेदुखीमुळे जर आयुष्य हळूवार होत असेल किंवा परावलंबी होत असेल तर सांधे बदलून तुम्ही तुमचं आयुष्य पूर्ववत करू शकतात आणि पुन्हा तारुण्यात तुम्ही ज्या गोष्टी करू शकत होतात त्या सर्व गोष्टी तुम्ही परत करू शकतात. त्यामुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया ही असह्य वेदना आणि गुडघ्यातली खुर्च्या किंवा खुब्यातली खुर्च्या पूर्ण झिजली की करून घ्यावी. तर सांधेरोपण शस्त्रक्रिया ही टाळता येऊ शकते का किंवा त्याला काही पर्याय आहे का, याविषयी काय सांगाल? सांधेरोपण शस्त्रक्रिया ही कॉमनली गुडघ्यात आणि खुब्यात केली जाते, ज्याला आपण नी रिप्लेसमेंट आणि हिप रिप्लेसमेंट असे म्हणतो. गुडघ्यात जेव्हा ही शस्त्रक्रिया केली जाते त्यावेळेला गुडघ्यातली खुर्च्या ही वयानुरूप झिजलेली असते. आता ही खुर्च्या झिजण्यासाठी बराच वर्षांचा कालावधी लागलेला असतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या तारुण्यातच तुमच्या सांध्यांची काळजी घेतलीत तर तुम्हाला सांधेरोपण शस्त्रक्रियेची वेळ येणार नाही. तर तुम्ही तुमचं वजन मेंटेन ठेवलं, तुमची हाडांची ठिसूळता व्यवस्थित ठेवली आणि पोषक आहार घेतलात तर नैसर्गिकरित्या तुमचे सांधेही शाबूत राहतील आणि तुम्हाला तुमच्यावर सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्याची वेळ येणार नाही. पण हा प्रश्न जर मला एखाद्या वृद्ध व्यक्तीने विचारला ज्यांचे सांधे ऑलरेडी झिजलेले आहेत तर त्यांच्यासाठी ती वेळ निघून गेलेली आहे. तर तुम्ही तुमच्या सांध्यांची काळजी तारुण्यापासूनच घेतलीत तर नक्कीच तुमच्यावर सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्याची वेळ येणार नाही. आणि खुब्यात म्हटलं तर जनरली अव्हेस्क्युलर नेक्रोसिस किंवा एव्हीएन म्हणतो, ज्यात गोळ्याचा रक्तप्रवाह थांबलेला असतो आणि गोळा विरघळतो किंवा खराब होतो, त्यावेळेला आम्ही हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी सांगतो. तर मुख्य कारण गोळा विरघळण्याचं एकच आहे, ते म्हणजे अति मद्यपान किंवा स्टेरॉइड्सचा अतिवापर. तर ह्या गोष्टी जर तुम्ही करत असाल तर त्या गोष्टी नक्की टाळा, जेणेकरून अव्हेस्क्युलर नेक्रोसिस होणार नाही आणि तुमच्या खुब्यांचे गोळे विरघळणार नाहीत. आणि जर ते विरघळले नाहीत किंवा खराब झाले नाहीत तर हिप रिप्लेसमेंटची वेळही तुमच्यावर येणार नाही. त्यामुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया टाळायची असेल तर तुम्हाला खूप आधीपासून त्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल आणि मग तुम्हाला सांधेरोपण शस्त्रक्रिया टाळता येईल. पण एकदा तुमच्या सांध्यातली खुर्च्या कुठल्याही कारणास्तव पूर्ण खराब झाली असेल तर तुम्हाला सांधेरोपण शस्त्रक्रिया करून घेण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय उरत नाही. कारण की नैसर्गिकरित्या ही खुर्च्या परत येत नाही किंवा कुठल्याही औषधांनी किंवा कुठल्याही बाह्य उपचार पद्धतींनी ती खुर्च्या परत आणता येत नाही आणि त्याच कारणास्तव आपण ती खुर्च्या साफ करून त्या जागी आर्टिफिशियल जॉईंट्स टाकतो. अगदीच. मात्र सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात काही गैरसमज देखील आहेत, तर ते नेमके कसे दूर करता येऊ शकतात? सांधेरोपण शस्त्रक्रियेबद्दल भरपूर गैरसमज आहेत. त्याआधी सांधेरोपण शस्त्रक्रियेआधी दुसरी काही उपचार पद्धती किंवा दुसरा काही पर्याय आहे का, हा प्रश्न बरेच लोक विचारतात. तर सांधेरोपण शस्त्रक्रियेआधी जेव्हा खुर्च्या थोडीफार झिजलेली असते आणि सांधे थोडेफार दुखत असतात त्यावेळेला तुम्ही वेदनाशामक गोळ्यांचा वापर, थोडंफार लाईफस्टाईल चेंज करणं, पोषक आहार घेणं, वजन कमी करणं, नरम चपलाबुटं किंवा स्पोर्ट शूज वापरणं, मलम, गोळ्या औषधांचा वापर, ह्या गोष्टी नक्की करू शकतात. व्यायाम केल्याने बराच फरक पडतो. तर ह्या सर्व उपचार पद्धती ज्यावेळेला सांधा झिजायला सुरुवात झालेली असते त्यावेळेला नक्की कामी पडतात. फक्त सांधा संपूर्ण झिजून गेला की मगच शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. तर गैरसमज नक्कीच खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सर्वात मोठा गैरसमज तर हाच आहे की सांधेरोपण शस्त्रक्रिया यशस्वी होत नाही. फार जुना गैरसमज आहे. आजकाल तंत्रज्ञान खूप आधुनिक झालं आहे. सांध्यांची बनावटही खूप आधुनिक झाली आहे
आणि त्यामुळे ही शस्त्रक्रिया आता जवळपास 100% यशस्वी होते आणि हजारो रुग्ण ह्या शस्त्रक्रिया केल्यानंतर एक सुखी आणि समाधानी आयुष्य जगत आहेत. त्यामुळे यशस्वी होत नाही हा खूप जुना गैरसमज आहे आणि ह्या एका गैरसमजापोटी तुम्ही तुमची सांधेरोपण शस्त्रक्रिया ही टाळू नका. दुसरा गैरसमज जास्त करून गुडघे प्रत्यारोपणाबद्दल आहे. ते म्हणजे ऑपरेशनच्या आधी जेवढे दुखत होते ते ऑपरेशन नंतर जास्त दुखतात, म्हणजे गुडघेदुखी अजून वाढते. तर बिलकुल तसं काही नाही आहे. यशस्वी शस्त्रक्रिया जर झाली असेल, आधुनिक तंत्रज्ञान वापरलं गेलं असेल आणि सर्जन अनुभवी असेल तर तुमची शस्त्रक्रिया यशस्वी पण होते आणि तुमच्या गुडघेदुखीचं जवळपास म्हणजे तुमची गुडघेदुखी जवळपास संपूर्ण नष्ट होते. त्यामुळे गुडघेदुखी अजून वाढते हाही एकदम चुकीचा गैरसमज आहे. तिसरा गैरसमज म्हणजे सांधेरोपण शस्त्रक्रिया ही एका विशिष्ट वयातच करावी. तर असं काही नाही आहे, याला कुठलं विशिष्ट वय किंवा वयोमर्यादा नाही. ही शस्त्रक्रिया जनरली तुमच्या सांध्यातली खुर्च्या जेव्हा पूर्ण झिजते त्यावेळेला सांगितली जाते आणि ती खुर्च्या जर तुमची 50शीत झिजली असेल तर 50शीत, 60ीत झिजली असेल तर 60ीत आणि 70ीत झिजली असेल तर 70ीत. काही आमवाताचे किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिसचे रुग्ण असतात ज्या ह्या आजारात जनरली आपल्या सांध्याची खुर्च्या ही कुरतडली जाते किंवा आपल्याच रक्तातील काही घटक त्याला कुरतडून काढतात. तर अशा रुग्णांमध्ये ही शस्त्रक्रिया आम्ही 30ीत आणि 40ीतही करतो. त्यामुळे सांधेरोपण शस्त्रक्रियेला कुठलीही विशिष्ट वयोमर्यादा नाही. फक्त सगळा काही फिटनेस बघून ही शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे जर पेशंट फिजिकली फिट असेल, ॲनेस्थेशियाच्या दृष्टीने फिट असेल तर ती 80ीत आणि 90ीतही करता येऊ शकते. सांधेरोपण शस्त्रक्रिया केल्यानंतर मांडी घालून बसता येत नाही हा पण फार मोठा गैरसमज आहे. तर आज आधुनिक बनावटीचे सांधे आलेले आहेत आणि त्यात गुडघे जवळपास संपूर्ण वाकतात आणि तंत्रज्ञानही आधुनिक असेल तर पेशंटला गुडघे पूर्ण वाकवता येऊ शकतात आणि ते व्यवस्थित मांडीवरूनही बसू शकतात. त्यामुळे सांधेरोपण शस्त्रक्रियेनंतर मांडीवरून बसता येत नाही हा पण एक चुकीचा गैरसमज आहे. जनरली आम्ही जमिनीवर मांडीवरून बसू नका असं सांगतो, कारण की तुम्ही जेव्हा मांडीवरून बसून उठतात त्यावेळेला तुमच्या शरीराच्या वजनापेक्षा 10 पट वजन त्या सांध्यावर पडतं आणि सांध्यात असलेली प्लास्टिकची जी डिश आहे ती झिजू नये किंवा अशी चिरडली जाऊ नये आणि त्या सांध्याचं आयुष्य कमी होऊ नये ह्या कारणास्तव आम्ही मांडीवरून जमिनीवर बसू नका असं सांगतो. पण तुम्हाला मांडीवरून बसायची आवड असेल तर तुम्ही रोज सोफा सेट, पलंग, टेबल किंवा खुर्चीवर बसू शकतात, त्याला कुठलीही मर्यादा नाही. सांधेरोपण शस्त्रक्रियेनंतर खूप फिजिओथेरपी करावी लागते किंवा खूप व्यायाम करावा लागतो असा पण एक गैरसमज आहे. तर ज्या रुग्णांनी सांधेरोपण शस्त्रक्रिया वेळेत केली आहे, म्हणजे सांधा झिजला आणि ती केली, तर त्यावेळेला तुमचे स्नायू हे शिथिल झालेले नसतात आणि जर स्नायू शिथिल झालेले नसतील तर तुम्हाला जास्त फिजिओथेरपीची गरजही पडत नाही. त्यामुळे सांधेरोपण शस्त्रक्रिया पूर्ण पाय वक्राकार झालेत आणि स्नायू पूर्ण शिथिल झालेत त्यावेळेला केली तर फिजिओथेरपीची गरज थोडीफार पडू शकते. पण स्नायूंची कंडिशन व्यवस्थित असेल, स्नायू मजबूत असतील तर त्यावेळेला तुम्हाला फिजिओथेरपीची जास्त गरज पडत नाही. 7वा गैरसमज म्हणता येईल की ज्या लोकांना उच्च रक्तदाब किंवा BP आहे, ज्या लोकांना डायबिटीज आहे किंवा जी लोक खूप जाड आहेत किंवा लठ्ठ आहेत अशा लोकांनी ही शस्त्रक्रिया करून घेऊ नये. तर अशा लोकांमध्येही ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या सहज केली जाते आणि ह्या सर्व गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवून ॲनेस्थेशिया फिटनेस घेऊनच ही शस्त्रक्रिया करतो आणि ही शस्त्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला हे सर्व आजार मर्यादित ठेवण्यासाठीही खूप मदत होते. तर डॉक्टरांनी आता सांगितल्याप्रमाणे सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात जे समज आहेत किंवा गैरसमज आहेत ते जर आपण दूर केले तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून देखील आपण उपचार घेऊ शकतो आणि ते उपचार नेमके कसे असतील या संदर्भात आपण डॉक्टरांकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर जयेश सोनजे. डॉक्टर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. जसं तुम्ही सांगताय की शस्त्रक्रिया सांधेरोपणाच्या ज्या असतात त्यामध्येही समज गैरसमज असतात, पण त्यावर तुम्ही एक टेक्निक डेव्हलप केली आहे ती म्हणजे नोव्हो टेक्निक, तर याबद्दल काय सांगाल?
नोव्हो टेक्निक म्हणजे ज्या पद्धतीने मी ही शस्त्रक्रिया पार पाडतो त्याला नोव्हो टेक्निक असं नाव दिलं आहे. नोव्हो म्हणजे नवीन किंवा आधुनिक आणि हा जर्मन शब्द आहे. तर ही शस्त्रक्रिया करत असताना जे काही प्रॉब्लेम्स येत होते डॉक्टरांना किंवा पेशंट्सला ते कमीत कमी प्रमाणात कसे करता येतील ह्या दृष्टिकोनातून केल्या गेलेल्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टींना एकत्रित नाव म्हणजे नोव्हो टेक्निक. तर नोव्हो टेक्निकमध्ये लहान चीर असते म्हणजे तुमच्या त्वचेवर जो काही चिरा दिला जातो तो एक साधारणतः 15 ते 17 सेंटीमीटर एवढाच असतो. नंतर आतला मांडीचा स्नायू न कापता ही शस्त्रक्रिया केली जाते. आता जर स्नायू कापला गेला नाही तर त्याची रिकव्हरी फास्ट होते. फिजिओथेरपीची जास्त गरज पडत नाही आणि पेशंट लवकर चालू शकतात, गुडघा वाकवू शकतात. तर तिसरा पॉईंट, ही शस्त्रक्रिया फार वेदनारहित केली आहे. जर तुम्ही कमी वेळेत कमी कापून शस्त्रक्रिया केली असेल तर ती वेदनारहितही होते आणि पेशंट्सला ऑपरेशन नंतर पहिल्या दिवसापासून चालवलं जातं. गोळ्या औषधांचा वापर फार कमी असतो आणि वेदनारहित शस्त्रक्रिया असल्यामुळे त्यांची रिकव्हरी फास्ट होते. व्यायामाची गरज जास्त पडत नाही. चौथा म्हणजे कमी रक्तस्राव. ऑपरेशनचा वेळ कमी असल्यामुळे आणि चिरा कमी असल्यामुळे रक्तस्राव पण खूप कमी होतो. साधारणतः एका गुडघ्यात अर्ध्या कपाहून कमी रक्त म्हणजे एक साधारणतः 20 ml रक्त एवढंच वाया जातं, ज्याला आम्ही ब्लड लॉस म्हणतो. आणि रक्तस्राव कमी झाल्यामुळे ऑपरेशननंतर रक्ताची पिशवी चढवण्याची गरज पडत नाही. पेशंटची रिकव्हरी छान होते. शस्त्रक्रियेला वेळही फार कमी लागतो. साधारणतः 25 ते 35 मिनिटात एका गुडघ्याची शस्त्रक्रिया पूर्ण होते आणि शस्त्रक्रियेला वेळ जर कमी लागत असेल तर आपल्याला एकाच वेळेला दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन करणं सहज शक्य होतं. आणि ज्या लोकांचे दोन्ही गुडघे झिजले आहेत किंवा पाय वक्रकार झाले आहेत त्या लोकांचं जर दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन एकाच वेळी झालं तर त्यांची रिकव्हरी छान होते आणि एकदाच हॉस्पिटलायझेशन, एकदाच भूल देणं, एकदाच गोळ्या औषधांचा वापर, एकदाच फिजिओथेरपी, या सर्व गोष्टींचा फायदा त्या रुग्णांना नक्की होतो. तर कमी वेळ लागल्यामुळे दोन्ही गुडघ्यांचं ऑपरेशन एकत्रित करणं सहज शक्य होतं आणि पेशंट्सला सगळ्या गोष्टी दोनदा करण्याची गरज पडत नाही. जनरली 3 दिवसात डिस्चार्ज दिला जातो. ऑपरेशन नंतर पहिल्या दिवशी चालवलं जातं, दुसऱ्या दिवशी पूर्ण विदाऊट एनी सपोर्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीचा आधार न घेता चालवलं जातं, ज्यात तुमचे काठी, वॉकर किंवा नी बेल्ट या गोष्टींचा वापर होत नाही. आणि तिसऱ्या दिवशी सकाळी पायऱ्या चढून डिस्चार्ज दिला जातो. जनरली हा प्रोटोकॉल प्रत्येक पेशंटसाठी फिक्स आहे. खर्चही फार कमी आहे कारण की हॉस्पिटल स्टे कमी, औषधं कमी आहेत, रक्त चढवण्याची गरज पडत नाही, त्यामुळे ऑपरेशनचा खर्चही कमी झाला आहे. औषधांचा वापर खूपच कमी आहे. साधारणतः 5 ते 7 किंवा 8 दिवस जास्तीत जास्त ऑपरेशननंतर औषधं दिली जातात. ती फार कमी प्रमाणात असतात आणि फार माइल्ड असतात. त्यामुळे एकदा ऑपरेशन झालं की तुम्हाला गोळ्या औषधं घेण्याची गरज भासत नाही. फिजिओथेरपीची गरज पडत नाही. मी आधी सांगितलं की स्नायू जर तुमचे व्यवस्थित असतील आणि शस्त्रक्रिया व्यवस्थित झालेली असेल तर तुम्हाला एक साधारणतः 8 ते 10 दिवस फिजिओथेरपी घेतली तर ती सफिशियंट असते. आणि रिकव्हरी, बऱ्याच लोकांना हा प्रश्न असतो की ऑपरेशन झाल्यानंतर खूप दिवस बेड रेस्ट घ्यावी लागेल किंवा झोपून राहावं लागेल किंवा घरातल्या व्यक्तींना काळजी घेण्याची गरज पडेल. तर तसं काही नाही. पेशंट डिस्चार्ज झाल्यानंतर स्वतःची कामं स्वतः करू शकतो आणि रिकव्हरी फास्ट होतो. त्यामुळे बरीच लोक ड्युटी पण जॉईन करतात आणि स्वतःची कामं स्वतः 3ऱ्या-4थ्या दिवशी करायला लागतात. तर ह्या सर्व गोष्टींना मी नोव्हो टेक्निक असं नाव दिलं आहे. तर ह्या टेक्निकमध्ये ऑपरेशनच्या आधी आपण सर्व गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करतो. म्हणजे स्नायूंची कंडिशन कशी आहे, हाडांची कंडिशन कशी आहे, साईज काय आहे, कोणत्या प्रकारचे सांधे यांना व्यवस्थित सूट होतील, या सर्वांचा अभ्यास करून त्याच्यावर सगळं काही ठरवून मग जर शस्त्रक्रिया केली तर ती व्यवस्थित पार पडते आणि रिझल्टही परफेक्ट मिळतो. अगदीच. नोव्हो टेक्निक बद्दल तर तुम्ही सांगितलं, मात्र कम्प्युटर नेव्हिगेशन किंवा रोबोटिक सर्जरी याबद्दल काय सांगाल? ह्या शस्त्रक्रियेत पण आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे. त्यात कॉम्प्युटर नेव्हिगेशन एक आहे आणि दुसरं रोबोटिक असिस्टेड सर्जरी पण म्हणतात. हे फक्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली गेलेली शस्त्रक्रिया आहे. यात शस्त्रक्रियेत दिले जाणारे इनपुट्स हे माणसानेच दिलेत किंवा सर्जननीच दिलेले असतात. तर इनपुट जेवढे परफेक्ट दिलेले असतील आउटपुट तेवढेच परफेक्ट मिळतील. त्यामुळे भले ह्या तंत्रज्ञानाचा वापर करून शस्त्रक्रिया केली गेली असेल तरी सुद्धा पेशंटच्या दृष्टिकोनातून शस्त्रक्रियेचा रिझल्टच महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे पेशंटने रिझल्ट कसा मिळेल ह्या गोष्टीवर जास्त कॉन्सन्ट्रेट करावं
की शस्त्रक्रिया कोणत्या गोष्टींचा वापर करून केली गेलेली आहे अगदी. त्या गोष्टींचा जास्त महत्त्व देण्यात अर्थ नाही. आणि मी यशस्वी शस्त्रक्रिया नेहमी उल्लेख करतो. यशस्वी शस्त्रक्रिया म्हणजेच रिझल्ट हा पेशंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा, कारण की पेशंटला पूर्ण आयुष्य तो रिझल्ट घेऊन जगायचा आहे. तर रिझल्ट म्हणजे काय, तर तुमचं दुखणं हे पूर्णपणे नष्ट व्हावं. तुमचा जो गुडघा आहे तो 0 डिग्रीपासून तर 135 डिग्रीपर्यंत पूर्ण वाकावा. तुम्हाला तुमची कामं व्यवस्थितरित्या पार पाडता आली पाहिजेत. ऑपरेशन झाल्यानंतर डॉक्टरांकडे परत जाण्याची वेळ कधीच येऊ नये. म्हणजे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला डॉक्टरांकडे जाण्याची वेळ येऊ नये, ती एवढी शस्त्रक्रिया छान झालेली असावी. आणि कुठल्याही गोळ्यांचा किंवा औषधांचा किंवा वेदनाशामक औषधांचा वापर ऑपरेशन नंतर करण्याची गरज पडू नये. ही आहे यशस्वी शस्त्रक्रिया. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुनर्शस्त्रक्रिया करण्याची वेळ कधीच येऊ नये. तर पेशंटच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे रिझल्ट म्हणजेच यशस्वी शस्त्रक्रिया. भले ती आधुनिक तंत्रज्ञान जे म्हणजे कॉम्प्युटर नेव्हिगेशन असो किंवा रोबोटिक असिस्टेड असो किंवा ती सर्जनने स्वतःहून केलेली असो, ह्या तिन्ही गोष्टींपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे पेशंटसाठी आहे तो रिझल्ट. अगदीच ते यशस्वी शस्त्रक्रिया आणि खरं तर पेशंटला तो रिझल्ट मिळाला पाहिजे आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानं जे उपचार होतात त्यानं तो रिझल्ट अर्थात मिळतो, ज्याविषयी आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. आपले खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर आरोग्यम धनसंपदामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.